नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल. आज आपण कृषी पूरक व्यवसाय जे आहेत त्यापैकी एक पुढील व्यवसाय म्हणजे ऊती संवर्धन याचा विचार करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आहे आणि जसे की मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तर अगदी पीक उत्पादन जास्त घेण्यापर्यंतचा सर्वच विकास आपल्याला सर्वांना माहिती आहे. सर्वात महत्त्वाच्या ज्या क्रांती झाल्या ग्रीन रिव्हॉल्युशन पासून त्यानंतर व्हाईट रिव्हॉल्युशन पर्यंतच्या सर्वच बाबतीत आपण ज्ञात आहोत. त्यापैकीच एक क्रांती ह्या ऊती संवर्धनाच्या संदर्भात किंवा उत्पादन वाढीच्या संदर्भात झाली आहे आणि त्यामध्ये महत्त्वाच्या विषयांचं जे योगदान आहे ते म्हणजे मायक्रोबायोलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी ह्या तंत्रांचा वापर करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊती संवर्धन करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा शेतकरी सध्या प्रयत्न करत आहेत. अगदी आपण व्याख्येचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की वनस्पती ही वेगवेगळ्या पेशी आणि ऊतींपासून बनलेली असते आणि पेशी आणि ऊतींचे काय गुणधर्म आहेत यावर पुढील पीक उत्पादन अवलंबून असतं. जर आपण व्याख्येचा विचार केला तर विशिष्ट वनस्पतीतील विशिष्ट प्रकारच्या ऊती आणि पेशी यांचे एखाद्या पोषक द्रव्यामध्ये जेव्हा जोपासना करून बेणे म्हणून वापरले जाते तेव्हा त्यास ऊती संवर्धन असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे पेशींची आणि ऊतींची कार्य ही वेगवेगळी असतात आणि ही वेगवेगळी कार्य करण्याची क्षमता ह्या त्या पेशींच्या क्षमतेवर अवलंबून असते. पेशी जर उत्कृष्ट प्रतीच्या असतील, ऊती जर उत्कृष्ट प्रतीच्या असतील तर त्या पेशी आणि ऊती उत्कृष्ट प्रतीचं उत्पादन देऊ शकतील आणि त्याची वाढ चांगली होईल, त्याचं रंग चांगला राहील, त्यातला स्वाद चांगला राहील, चव चांगली राहील. हे सर्व घटक शेवटी पेशींच्या आणि ऊतींच्या गुणधर्मावर अवलंबून असतात आणि म्हणून वनस्पतीतील विशिष्ट अशा ऊती आणि पेशी यांचे जेव्हा पोषक द्रव्यामध्ये संवर्धन किंवा वाढ केली जाते तेव्हा त्याला ऊती संवर्धन असे म्हणतात. अगदी आपण इतिहासाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की याचा इतिहास हा 1902 मध्ये सुरू झाला किंवा याची ऊती संवर्धनाच्या वाढीला आणि विकासाला 1902 मध्ये सुरुवात झाली. हेबरलँड या शास्त्रज्ञाने याची सर्वप्रथम सुरुवात केली. भारताच्या संदर्भात जर विचार केला तर साधारणपणे 1987 मध्ये ऊती संवर्धन या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आणि वेगवेगळ्या पिकांच्या संदर्भात विशेषतः फळझाडांच्या संदर्भात याचा प्रामुख्याने वापर झाला. नंतर वेगवेगळे उत्पादन किंवा पिकं असतील या संदर्भातही विचार झाला. पहिला विचार म्हणजे फळांच्या संदर्भात झाला, नंतर फुलं, भाजीपाला, नंतर कॅश क्रॉप जसं की कापूस आहे किंवा ऊस आहे, हळद आहे यासारख्या पिकांच्या संदर्भात त्या ठिकाणी ऊती संवर्धनाला प्राधान्य देण्यात आले. आता यात महत्त्वाचं म्हणजे फायद्यांचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऊती संवर्धनाचे फायदे आहेत. पहिला फायदा तर असं की तुम्ही कदाचित ऐकलं असेल GM, जेनेटिकली मॉडिफाईड. जेनेटिक्स बदलतात पूर्णपणे त्या नवीन वनस्पतीचे किंवा ऊती संवर्धनातून तयार करण्यात आलेले आणि म्हणून पूर्णपणे जेनेटिक्स बदलल्यामुळे त्या ठिकाणी पेशी आणि ऊतींचा पूर्णपणे त्या ठिकाणी बदल झाल्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी होत असतं. पहिला फायदा म्हणजे उत्पादनात वाढ होते. दुसरा फायदा म्हणजे जेव्हा ऊती संवर्धनाची रोपे किंवा कलमे तयार केली जातात त्या ठिकाणी कमी कालावधीमध्ये, कमी कालखंडामध्ये त्या ठिकाणी ते रोपं आणि कलम तयार होत असतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्याला होत असतो. म्हणजे कमी कालावधीमध्ये झाल्यामुळे त्याला येणारा खर्च जो आहे खताचा असेल, पाण्याचा असेल, मजुरांचा असेल, स्प्रे किंवा तणनाशक किंवा जंतुनाशक, बुरशीनाशक, इतर जे काही संप्रेरक असतील या सर्वांचा खर्च कमी होतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी खर्चात बचत होऊन शेतकऱ्याला फायदा होतो. कालखंड कमी लागत असल्यामुळे तोही एक फायदा आहे. म्हणजे कमी कालावधीमध्ये पुढील जे पीक आहे ते तयार होत असतं, काढणीसाठी ते पीक लवकर येत असतं, हा एक फायदा आहे. पुढचा फायदा असा की त्यासाठी येणारा खर्च कमी असतो. खूप काही फार जरी तंत्रज्ञान नवीन असलं तरी फारसा खर्च यासाठी नसतो आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण खर्च कमी करतो तो म्हणजेच शेतकऱ्याचा फायदा असतो. त्यानंतर पुढचं जे आहे की ज्यावेळेस ऊती संवर्धनातून रोपं कलम तयार केली जातात त्याची गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट असते. खूप चांगल्या प्रकारच्या क्वालिटेटिव्ह
प्रोडक्शन त्या ठिकाणी आपल्याला घेता येऊ शकतं. उत्पादन चांगले असतं, त्याची चव चांगली असते, त्याचा आकार चांगला असतो, त्याचा रंग चांगला असतो. या सगळ्या गोष्टी पुढील उत्पादनामध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतात. त्यानंतर चांगले गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या कोणत्याही भागापासून सुधारित जातीची रोपे तयार करता येतात. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची रोपं तयार करता येतात नवीन लागवड करण्यासाठी, आणि त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याचा फायदा होत असतो. उद्भिद संवर्धनात तयार केलेल्या झाडांना खूपच लवकर फळ येतात. ते मी अगोदर सांगितलेलं आहे की लवकर फ्लावरिंग होते, लवकर फळधारणा होते आणि लवकर फळे पक्वही होतात. त्यामुळे त्या ठिकाणी पिकांची वाढ जोमदार होऊन त्या ठिकाणी उत्पादन जास्त येतं आणि जास्तीत जास्त नफा त्या शेतकऱ्याला मिळत असतो. आता या फायद्यांबरोबरच काही तोटे देखील आहेत. आता शेवटी हे एक तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञान म्हटलं की अगदी आपल्याला उचित संवर्धन केलेली रोपं आणायची असतील, कलमं आणायची असतील तर खर्च करावा लागतो किंवा त्यासाठी आपल्याला पे करावं लागतं, आणि ही पे करण्याची क्षमता बऱ्याच शेतकऱ्यांची नसते. आणि म्हणून सर्वसामान्य जे शेतकरी आहेत ते सर्वसामान्य शेतकरी या त्यांची पेईंग कॅपॅसिटी नसल्यामुळे किंवा ते त्यांना अफोर्डेबल होत नाही आणि ते रोपं कलमं घेऊ शकत नाहीत आणि त्याचा वापर करू शकत नाही. दुसरा तोटा असा की त्या ते शेतकरी हे विकसनशील असावे लागतात, प्रयोगशील असावे लागतात. जोपर्यंत प्रयोग शेतकरी करणार नाही तोपर्यंत उत्तीर्ण संवर्धनाकडे शेतकरी वळणार नाहीत, आणि म्हणून तो एक तोटा आहे. फक्त प्रयोगशील आणि विकसनशील शेतकरीच याचा वापर सध्या तरी करतायत, आणि जे मागासलेले किंवा पारंपरिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी आहेत ते मात्र याचा वापर करत नाहीत. हा एक तोटा आहे. पुढचा तोटा असा की ज्यावेळेस वृत्ती संवर्धन आपल्याला जास्त व्यापक स्वरूपात करायचं असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं. म्हणजे संपूर्ण क्षेत्रावर करायचं असेल, उदाहरणार्थ 100 एकर क्षेत्रावर एखाद्या शेतकऱ्याला ते करायचं असेल तर त्यासाठी मूलभूत जो खर्च आहे तो वाढतो आणि त्यामुळे एकूण उत्पादन त्या ठिकाणी घटतं. शिवाय पुढचा तोटा असा की भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये की जे ते 70 ते 75% लोक शेती करतात त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवणं सरकारला तसेच कृषी खात्याला खूप अवघड होत चाललेलं आहे. त्याचं कारण असं, नंबर जो आहे, नंबर ऑफ फार्मर्स आर मोर इन इंडिया, दॅट्स वाय द स्प्रेड अँड ग्रोथ एक्सटेन्शन ऑफ दिस टेक्नॉलॉजीज हॅव्हिंग बॅरियर्स. हे उच्च संवर्धन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं आज तरी दुरापास्त आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मर्यादा आहेत. परंतु इतर देशांचा जर आपण विचार केला, मग त्यामध्ये जर्मनी असेल, इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा इतर ब्राझीलसारखा देश आहे त्या ठिकाणी, चीनसारखा देश आहे त्या ठिकाणी मात्र उच्च संवर्धनाचा मोठे प्रयोग झालेले आहेत. यामध्ये ऊस आहे, जरबेरा आहे, फुलासारखं जरबेरा, त्यानंतर फळे जे आहेत द्राक्ष, त्यानंतर हळद आहे, भात लागवड आहे किंवा इतर जी काही पिकं आहे, गहू आहे, या सर्वच पिकांच्या संदर्भात संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात उच्च संवर्धन करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताचा जर विचार केला तर डॉक्टर स्वामीनाथन की ज्यांनी कृषी आयोग निर्माण केला ते आणि डॉक्टर जगन्नाथन यांनी या संदर्भात मोठं काम केलं आहे आणि उच्च संवर्धन कसं प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचेल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न त्या काळात त्यांनी केलेले आहेत. आजही मोठमोठे जे इन्स्टिट्यूट आहेत किंवा विद्यापीठ आहेत, या विद्यापीठांच्या मार्फत उच्च संवर्धन हे तंत्र वाढवण्यास सहकार्य केलं जातं किंवा जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं जातं. ठीक आहे, इथे हा पॉईंट संपलेला आहे. पुढचा जो पॉईंट आहे त्याचा विचार आपण नंतर करूया. थँक्यू व्हेरी मच.